चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा संपर्क तुटला। ब्रह्मपुरी वडसाला जोडणारा महामार्ग पूर्णतः बंद। मागील 24 तासांपासून पावसाची संततधार। पनवेलमधून ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक। हेरोईन विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी केली अटक, तर 1,05,000 रुपये किमतीचे हेरोईन जप्त। राप्तीसागर एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला। चंद्रपूरच्या माजरी स्थानकाजवळ रुळाचा भाग तुटला। गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नाशिक जिल्ह्यामध्ये 14,000 मिलीमीटर पावसाची नोंद। नाशिक शहरासह जिल्ह्यात यावर्षी पावसाचं धुमशान। जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा 50% पुढे। नाशिक जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस। त्र्यंबकेश्वर परिसरात पहाटे जोरदार पावसाची हजेरी। अर्ध्या तासाच्या पावसात रस्त्यावर पाणीच पाणी। पुणे शहरामध्ये 3 जुलैला मोठी पाणी कपात। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। शहरातील अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर। सिंधुदुर्गला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। काल रात्रीपासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जालन्यात वंचित आक्रमक। पडळकर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप। पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्दची मागणी। राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हे दाखल। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केल्यानं गुन्हा। बंदी आदेश असताना जमाव एकत्र केल्याचा ठपका। पंढरपुरातील वारकऱ्यांसाठी हॉस्पिटल कागदावरच। वारकऱ्यांचं 1000 खाटांचं हॉस्पिटल कागदावरच। कृषी विभागानं 40 एकर जागा द्यायला दिला नकार। मुख्यमंत्र्यांची लाडक्या भावांची योजना थांबली। परीक्षांचे निकाल लागले तरी नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेना। दरवर्षी 10 लाख विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं होतं उद्दिष्ट। पुणे पोलिसांकडून 140 पिस्तूल परवाने रद्द। पिस्तुलासाठीचे नवे 400 अर्ज पोलिसांनी फेटाळले। काहींनी शस्त्र परवाना चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचं समोर। पुण्यातील भोंदूबाबा समलैंगिक असल्याचं समोर। भोंदूबाबा प्रसाद तामदार समलैंगिक। पोलिसांच्या तपासामध्ये माहिती समोर। प्रियसेची हत्या करण्यासाठी बिहारमधून आणले पिस्तूल। प्रेमात दगा दिल्यानं प्रियकराची शक्कल। प्रियकराला चंद्रपूरच्या मूल पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।